सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी आराध्य अशोक आवारे. आज काय आहे हे सांगण्यासाठी सर्वजण येथे एकत्र आले, सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र आले. प्रत्येकाला अगदी जन्माला आल्यापासून जन्माच्या पहिल्याच वर्षी माहीत असतं की आपल्यासाठी कोण घडलं. महात्मा गांधी कोण होते, नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते, हे कोण होते, ते कोण होते, हे नेता होते, ते नेता होते. लहानपणापासून आपण इतिहासात शिकत होतो. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे आपल्याला माहीत होतं, परंतु त्यांच्यातला एक तरी गुण आपण आपल्यात आणतो का ना. द्रोणाचार्य, एकलव्य हे कोण होते हे आपल्याला माहीत होतं, परंतु कोठे आमचे द्रोणाचार्य आणि कोठे आमचे एकलव्य याचा आम्ही विचारच करत नाही. भारत स्वतंत्र झाला कधी झाला? 15 ऑगस्ट 1947ला. हे सगळ्यांना माहीत होतं, परंतु का झाला हे कोणालाच माहीत नाही. तिरंग्यात 3 रंग असतात, त्यात एक अशोक चक्र असतं. अशोक चक्रात किती आरे असतात, का असतात हे सगळ्यांना माहीत आहे, परंतु त्या 3 रंगांचं महत्त्व काय असतं, काय आहे हे सांगतं पूर्ण जगाला. भारताची शान म्हणजे तिरंगा आहे, आणि शानचं महत्त्व काय हे मात्र कुणालाच माहीत नाही, कारण आम्ही त्याचा अभ्यासच करत नाही. मी एक तुम्हाला गोष्ट सांगेन, त्यावर तुम्हाला हसू येईल, परंतु हे वास्तविक सत्य आहे. या अशोक चक्राचं महत्त्व काय, त्या 3 रंगांचं महत्त्व काय हे आम्ही कधीच जाणून घेणार नाही, परंतु कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे आम्ही नक्की जाणून घेऊ. यावर तुम्हाला हसू येईल, परंतु हे वास्तविक सत्य आहे. शाळेमध्ये शिकवले जाते की जात, पंथ, धर्म हे सर्व एकच आहे. मग मला असा एक प्रश्न पडतो की शाळेच्या पहिल्याच दिवशी जातीचा दाखला का मागितला जातो? खरंच कोणत्या तरी बऱ्याच कॉलेजमध्ये एकच गोष्ट खूप अभिमानास्पद वाटते, आणि ती म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट तिथे चालत नाही, तुमचे गुणपत्रक तिथे चालते. आणि खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण त्यातील लोकांना तुम्ही येथे घेऊन या आणि त्यांचं रक्त चेक करा. लालच असणार आहे ना, मग आपण का रंगांवरून भांडणं करतो? नारंगी रंग आमचा, हिरवा रंग यांचा, त्यांचा. का? हिंदुस्थान हे नाव कुणापासून तयार झालं? तर हिंदू आणि मुसलमान यांच्यापासून हिंदुस्थान निर्माण झालेलं आहे. ही गोष्ट मात्र कुणीच लक्षात घेणार नाही. आम्ही पाकिस्तानविषयी भांडणं करतो. का करतो? तर आमचं भांडण हे कोणत्या जाती किंवा धर्माविषयी नाही, तर ते आता एक छोटी गोष्ट घ्या की कुत्र्याला जर आपण दगड मारला तर तो आपल्यावर भुंकणारच आहे, परंतु आपण त्याला जाऊन जर बिस्किट दिलं तर तो आपल्या बिस्किटाची मान राखते, इमानदारी राखते. कुठेतरी पाकिस्तानाने चूक केली, त्याने आपल्या बिस्किटाची इमानदारी न राखता आपल्यावरच भुंकणं चालू केलं, म्हणून आपण या गोष्टीवर उतरलो. परंतु आपली लढाई ही मुसलमान किंवा हिंदू या धर्माविषयी नाही, ही गोष्ट लक्षात आणली पाहिजे. आपला इतिहास काय होता हा लक्षात आणला पाहिजे. आपल्या भारताची शान भारत माता आहे, ती एक स्त्री आहे, आणि या भारतामध्ये किती स्त्रियांना आदर दिला जातो, किती स्त्री भ्रूण हत्या होतात, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आझादी म्हणजे आपण ब्रिटिशांच्या तावडीतून सुटलो असं नाही. आपण ब्रिटिशांच्या तावडीतून सुटलो, पण आपण आपल्याच तावडीत किती अडकलोय त्याचा विचार करा. कुठेतरी स्वार्थी जगण्यापेक्षा निस्वार्थी जगून बघा. महात्मा गांधींना चांगले आणि वाईट बोलणारे खूप होते, परंतु महात्मा गांधी चांगले होते म्हणून ते आज नावाजलेले आहेत. ही गोष्ट लक्षात आणली पाहिजे. आणि ते म्हणतात ना, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही, आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. हाच एक मोठा इतिहास आहे. आपले नवजवान लढाई करतात आपल्याला वाचवण्यासाठी, भारताला वाचवण्यासाठी. आपण सुरक्षित आहोत आणि ते त्यांचे प्राण पणाला लावतात, आणि आपण आपले प्राण परीक्षेत नापास झालो, सुसाईड, याने आम्हाला धोका दिला, सुसाईड केली, याने हे केलं, आत्महत्या केली. अरे खरंच अर्थ बरं नाही, ही गोष्ट लक्षात आणली पाहिजे. आणि ते म्हणतात ना, जमाने भर में मिलेंगे आशिक कई, जमाने भर में मिलेंगे आशिक कई, लेकिन वतन से कोई सनम नहीं होता, लेकिन वतन से कोई सनम नहीं होता. सोने में मिट गए और कोई नोटों में लिपट गए, सोने में मिट गए और कोई नोटों में लिपट गए, लेकिन तिरंगे से अच्छा कोई कफन नहीं होता, तिरंगे से अच्छा कोई कफन नहीं होता. प्रयत्न करत राहा. कुणीतरी म्हणते आहे की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ऐसा बोलता है एक चुनौती है, उसे स्वीकार करो. उसमें कुछ कमी रह गई तो उसे देखो और उसमें सुधार करो. कुछ किया बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आकाशात उंच भरारी
बरारी घेण्यासाठी एका छोट्या पिल्लेलाही उंच उडावे लागते. आकाशात उंच बरारी घेण्यासाठी एका छोट्या पिल्लेलाही उंच उडावे लागते. आणि सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावे लागते, पाण्यालाही उंचावरून पडावे लागते. आम्ही मोठे झालो की आमचा इतिहास विसरतो. आम्ही ज्या नेताजींबद्दल, ज्या पुरुषांबद्दल वाचतो त्यालाच आम्ही शिवाय देतो. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपले वर ज्या स्त्रीने मदत केली ना त्या स्त्रीला वर जाऊन कधीच लागणार नाही. कारण आकाशाची उंची गाठण्यास कधी यावंच लागणार खाली, आकाशाची उंची गाठण्यास कधी यावंच लागणार खाली. तर मातीचा आदर मात्र गमावू नये, तर मातीचा आदर मात्र गमावू नये. सगळ्यांनी माझ्यासोबत बोला, भारत माता की भारत माता की सगळ्यांनी माझ्यासोबत बोला, भारत माता की भारत माता की वंदे वंदे. मी एवढंच म्हणेल, पुणेकरच्या पुत्र गोपीचे सात्विक तयाचं हरिक वाटे देवा. अतिशय सुंदर आपल्या कार्यकर्तृत्वातून देशाची आराधना कशा प्रकारे करायची ही आराध्याने सुंदररित्या सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव फौजी साहेब यांनी आराध्याला 100 रुपयाचे बक्षीस दिलेलं आहे. तिने तिचा स्वीकार करावा. यानंतर तुम्हाला